शिवसेनेचे नेते रामदास कदम नाराज असल्याची चर्चा आहे। कालच्या मेळाव्यामध्ये भाषण करून न दिल्यानं कदम नाराज असल्याची चर्चा आहे। आज प्रवीण दरेकरांनी रामदास कदम यांची भेट घेतली आहे। दरेकर आणि कदम यांच्यामध्ये जवळपास 45 मिनिटं चर्चा देखील झाली। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बीकेसीमध्ये शिंदे गटाचा मेळावा पार पडला। त्यामध्ये रामदास कदम यांना भाषण करता आले नाही आणि त्यामुळेच ते नाराज असल्याचं कळतंय। माजी विधान परिषद विरोधी पक्ष नेते आणि आताचे आमदार सध्या प्रवीण दरेकरजी आमच्या सोबत आहे। भाऊ, तुम्ही आज रामदास कदम साहेबांना भेटीसाठी आलो होता, काय विषय होता, कशा प्रकारची चर्चा झाली? नाही, रामदास कदम साहेब हे शिवसेनेत असल्यापासून एक आदरणीय नेते म्हणून, एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांच्याविषयी नेहमी आदर राहिला आहे आणि मी नेहमी वरचेवर या परिसरात असलो की भाईंना भेटत असतो। आमच्या राजकीय सामाजिक चर्चा त्या ठिकाणी होत असतात आणि आजही आता नॅशनल पार्कला पियुष गोयल साहेब यांचा 2ला कार्यक्रम आहे, कानेरी केव्जला जायचा आणि मी 1 तास लवकर आलो आणि मग अशा वेळेला बरेच दिवस रामदासबाईंना भेटलो नव्हतो आणि त्यांना भेटावं, त्यांचं मार्गदर्शन करावं असा माझा नेहमीचा खाक्या असतो आणि त्याच्यामुळे मी त्यांना नेहमी जसा भेटायला येतो तसा झालो आहे। आता तुम्हाला बरं, आम्ही तर आता काय महायुतीचेच आहोत, त्याच्यामुळे असा काही वेगळा राजकीय अर्थ काढण्यात काय कारण नाही आहे, परंतु रामदासभाई ज्या मुशीतनं तयार झाले त्याच मुशीतनं मी आले असल्या कारणाने आमची व्यवस्था जुळत असते आणि म्हणून मी वरचेवर येतो तसंच आलो होतो। कॅमेरामॅन खंडू दरेकर साहेब आले होते भेटीसाठी, काय कसं प्रकारचं आजच्या मुलाखत होतं? काय दरेकरांचे आणि माझे एक कौटुंबिक नातं आहे, जवळचं नातं आहे। आमच्या पक्षामध्ये आम्ही अनेक वर्षामध्ये आम्ही सोबत काम केलेलं आहे आणि त्यामुळे नेहमीच प्रवीण दरेकरजी हे माझ्याकडे येत असतात। आम्ही दोघांची चर्चा होत असते, राजकारण भविष्यामध्ये काय आणखी आम्ही केलं पाहिजे याच्यावरती चर्चा होत असते आणि हे चांगलं आहे। आम्ही वेगळ्या पक्षामध्ये असलो तर आमची आता युती आहे आणि युतीच्या असली आणि नसली तरी प्रवीण दरेकर आणि माझ्यामध्ये कधीही कटुता आली नाही, कधी कटुता आली येणार पण देखील नाही, कधी येणार नाही। मी त्यांचं स्वागत केलं आहे, मनापासून स्वागत केलं त्यांचं। कॅमेरामॅन खंडूसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।